सर नमस्कार. ज्यांचा आज इंटरव्ह्यू आहे पोलीस पाटीलचा बीड जिल्ह्यावाल्यांचे शेड्यूल आलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या सर्वांनी. ठीक आहे. इंटरव्ह्यूला नेमकं काय विचारणार लक्षात ठेवा. सुरुवातीला तुमचे डॉक्युमेंट कुठले न्यायचे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट नेताना तुम्ही फॉर्म भरताना जे कुठले डॉक्युमेंट जोडलेलं आहे. जर समजा ज्यांनी 10वीच केलेलं आहे तर 10वीपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आहेत. तुमचं मार्कशीट असेल किंवा तुमचं प्रमाणपत्र असेल. ज्यांनी 12वी केलं असेल तर 12वी, ज्यांनी पदवी केलं असेल तर पदवीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तरीही चालेल, परंतु पदवीचं तुमच्याकडे मार्कशीट असावी. ज्यांनी पदव्युत्तर केलं असेल तर पदव्युत्तर, म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही जे तुमचं क्वालिफिकेशन ॲड केलेलं आहे, 10वी असेल, 12वी असेल किंवा पदवी असेल किंवा पदव्युत्तर, तर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे सोबत असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत प्रत्येक डॉक्युमेंटची एक एक झेरॉक्स काढायची, त्याचा एक बंच बनवून सोबत तुम्हाला न्यायचा. हे झालं तुमचा डॉक्युमेंटचा भाग. त्यासोबत तुम्ही डोमसाईल जे लावलेलं आहे ते डोमसाईल, ज्याने कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुमची जी काय कास्ट असेल ते कास्ट सर्टिफिकेट. त्यासोबत ज्या कास्टला नॉन क्रिमिनल लागतं, समजा SC कास्ट असेल, ST असेल, ओपन आणि त्यासोबत EW, ह्या 4 कास्ट जर सोडल्या तर बाकी सर्वांना नॉन क्रिमिनल लागतं, तर ते नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा. त्यानंतर हा झाला तुमचा डॉक्युमेंटचा पार्ट. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे, ज्यांच्या नावामध्ये काही बदल असेल तर त्यांनी जे काय ॲफिडेविट केलं असेल, जे काय असेल ते सुद्धा सोबत ठेवायचं. आता महत्त्वाचा मुद्दा की तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यूला नेमकं काय विचारलं जाणार आहे. सगळ्यात नंबर 1, तुमचं ज्या ठिकाणचा इंटरव्ह्यू आहे, समजा बीडमध्ये तुमचा उपविभाग जो असेल, परळी असेल, बीड असेल, ठीक आहे, पाटोदा असेल, तर त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारतील जिल्ह्याविषयी. बीडची पंचायत समिती अध्यक्ष कोण आहे तुमच्या तिथला, जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, कलेक्टर कोण आहे जिल्ह्याचा, SP कोण आहे जिल्ह्याचा, तहसीलदार तुमच्या तालुक्याचा कोण तहसीलदार आहे, या रिलेटेड तुम्हाला बीड जिल्ह्याचे क्वेश्चन विचारतील. त्यानंतर हे क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला एक परत क्वेश्चन विचारतील डॉक्युमेंट चेक करताना की तुम्ही सध्या काय करतात. ज्या गृहिणी आहेत, म्हणजे घरी गृहिणी आहेत, त्यांना त्या रिलेटेड क्वेश्चन विचारतील. एखादा व्यक्ती जर म्हटेल, कोणी जर असं इंटरव्ह्यूला की मी शेती करतोय सर, तर मग तुम्हाला शेतीमध्ये सध्या तुम्ही कुठलं पीक घेत आहेत, त्यासाठी कुठली फवारणी केलेली आहे, ह्या सगळ्या रिलेटेड क्वेश्चन विचारतील. एखादा म्हणतं सर मी 10वीलाच आहे, तर त्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन मी काहीच नाही करत, किंवा कोणाचं म्हणतं पदवी आहे, माझं शिक्षण चालू आहे, काही म्हणतात असेल मी स्पर्धा परीक्षा करतोय, काय म्हणते माझा व्यवसाय आहे पार्ट टाईम, तर त्या रिलेटेड तुम्हाला सध्या काय करता यावर क्वेश्चन येतील. बीड जिल्ह्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारतील. 2 झाले. त्याच्यानंतर पोलीस पाटीलच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नोट्स आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. तुम्ही आपली बॅच जॉईन केली असेल पोलीस पाटीलची आणि तुम्हाला ती नोट्स नसेल मिळाली, मला व्हॉट्सअपला हाय करा. सर पोलीस पाटीलची जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची नोट्स पाठवा. त्यासोबत पोलीस पाटील अधिनियम 1967, त्याच्या काही कलमा असतील त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतील. हा एक भाग झाला. किंवा पोलीस पाटीलची कर्तव्य कुठले आहेत, काही उदाहरणं तुम्हाला देतील आणि पोलीस पाटील हे काम करू शकतो का या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारतील. पोलीस पाटीलची नेमणूकची कलम किती आहेत, पोलीस पाटीलची कर्तव्याची कलम किती, असे काही तुम्हाला शॉर्टमध्ये क्वेश्चन विचारतील. हा झाला तुमचा 3 पहिला भाग, बीड जिल्ह्याविषयी माहिती. दुसरा तुम्ही सध्या काय करतात. तिसरा भाग तुमचा पोलीस पाटलाची अधिकार आणि कर्तव्य. त्यासोबत पोलीस पाटील अधिनियम हा 1967चा आहे. तो अधिनियम कधीचा हा प्रश्न विचारतील, तो कधी लागू झालेला आहे, 5 जून 1968, या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. आणि काही जनरल नॉलेज जे आहे या संदर्भात तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारतील. या प्रकारचे एकूण 3 ते 4 टप्प्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील. जो काय आता हिंगोलीचा इंटरव्ह्यू 23 तारखेला संपलेला आहे, त्यांना याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले. जालन्याची जी काय पोलीस पाटील झाली होती त्यावेळेस त्यांनी वेगळा फॉर्मॅट वापरला होता, कारण 10 क्वेश्चन गणितात द्यायचे, त्याची टिक मार्क करायची, बॉक्स असायचा, बॉक्समध्ये एक चिठ्ठी टाकायची. परंतु हिंगोलीवाल्यांनी या प्रकारचं कुठलंही असा इंटरव्ह्यू घेतलेला नाही आहे. सरळ त्यांनी पूर्ण तुमचं एज्युकेशन असेल, तुमची माहिती असेल, सध्या काय करतायत, तुमचा जिल्हा असेल, तुमचा तालुका असेल, त्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही पोलीस पाटील असताल, तुमचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला या प्रकारचे सगळे क्वेश्चन विचारणार आहेत. काही कारणास्तव आपण तुम्हाला व्हिडिओ ॲपवर टाकता आला नाही आहे, परंतु हा यूट्यूबला टाकलेला आहे. त्यामुळे सर्व बीडमध्ये असताल, ज्यांचा इंटरव्ह्यू असेल, ह्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. त्यासोबत तुमचे काही कंप्लेंट असेल, काही प्रश्न असतील तर कॉल न करता मला व्हॉट्सअपला, आपला नंबर आहे 95 52 62 95 63, व्हॉट्सअपला तुम्ही मला हाय करा. तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारा, तुम्हाला त्याचे उत्तर दिलं जाईल. ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची, जे काही डॉक्युमेंट आहेत, काहीचं म्हणणं आहे तिथं चारित्र्य प्रमाणपत्र सोबत न्यायचं का सर, फिटनेस सर्टिफिकेट सोबत न्यायचं का, तर लक्षात ठेवा फिटनेस सर्टिफिकेट सध्या लागत नाही. चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सध्या लागत नाही. कधी लागणार आहे, तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर.
तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र लागणार आहे, त्यासोबत तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा लागणार. ठीक आहे, थांबतो. सर्व जे काही बीडवाले असतील, जे पोलीस पाटील इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय असतील, तर सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू. ठीक आहे, थांबतो.